नमस्कार, जय महाराष्ट्र. बुलढाणा जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना माझं विनम्र आव्हान आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मास हा सध्या सुरू आहे. याच बलिदान मासामध्ये एक महिनाभर छत्रपती संभाजी महाराज यांना प्रचंड वेदना मुघल बादशाह औरंगजेबांच्या फौजेने त्या ठिकाणी दिल्या. त्यांची नखं काढली, अंगावरची साल काढली, जीभ चाटली, कानामध्ये शिसे ओतलं, डोळे फुडले, तरी छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धर्म सोडला नाही. आणि म्हणून अशा धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू हा गुढीपाडव्याच्या दिवशी 40 दिवसानंतरच्या वेदना झाल्यानंतर त्यांची मान या गुढीपाडव्याच्या दिवशी औरंगजेबाने छाटली आहे. गुढीपाडव्याच्या काय प्रथा असतील काय असतील मला त्यात जायचं नाही, पण या दिवशी स्वराज्याचा आमचा राजा मारला गेला. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं त्या स्वराज्याचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान गुढीपाडव्याच्या दिवशी झालंय. आणि म्हणून आपला राजा मेल्याचा उत्सव आम्ही लोकांनी साजरा करायचा का? त्या दिवशी आम्ही गोडधोड कोणत्या राजाला आदरांजली द्यायची की त्याच्या नावाने जल्लोष करायचा, ह्याकरता माझं आव्हान आहे की कोणीही गुढीपाडव्याच्या दिवशी गोडधोड न खाता एक नवीन वर्ष सुरू झालं म्हणून भगवा झेंडा, आणि ज्या भगव्या झेंडाकरता आमच्या संभाजीराजाने बलिदान केलं, ज्या हिंदवी स्वराज्याचं बलिदान करतं त्याचं प्रतीक हा भगवा ध्वज या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या घरावर उभारावा. पण कृपा करून हात जोडून त्या दिवशी गोड धोड खाऊन आपल्या राजाचा अपमान करू नका ही विनंती.